नमस्कार, मी शिवानी पाटील आणि माझ्या SP3630 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता आम्ही जगातील सर्वात लहान आणि स्वतंत्र देश व्हॅटिकन सिटीमध्ये आलो आहोत. या देशाला संपूर्ण फेरफटका मारण्यासाठी 40 मिनिटाचा अवधी पुरेसा आहे. त्यामुळे ही आपली वॉकिंग टूरसुद्धा होऊ शकते. या देशाचे एकूण क्षेत्रफळ 121 एकर असून हा कमी लोकसंख्येचा देश म्हणजे फक्त 600 लोकसंख्येचा देश आहे. आपल्यासमोर या ज्या मोठमोठ्या भिंती दिसत आहेत ही या देशाची तटबंदी आहे. कारण पूर्वी समुद्री हल्ले, चोर, डाकू आणि प्रतिस्पर्धा यांच्या हल्ल्यांमुळे वाचण्यासाठी यापूर्वी तयार केलेल्या भिंती होत्या. परंतु आता या भिंती संपूर्ण देशाला घेरत नाहीत. तसेच व्हॅटिकन सिटी हे एक निरपेक्ष राजेशाही म्हणून शासित आहे. येथे पोपचं राज्य आहे. तसेच व्हॅटिकन सिटी हे कॅथलिक लोकांचे एक महत्त्वपूर्ण पुरातत्वीय स्थळ आहे. येथे प्रतिष्ठित कला आणि वास्तुकलेचा खजिना पाहायला मिळतो. तसेच प्राचीन रोमन शिल्पसुद्धा पाहायला मिळतात. व्हॅटिकन हे त्याच्या धार्मिक विश्वासाची पर्वा न करता सर्व स्तरावरील आणि धर्मातील पर्यटकांना भेट देण्यासाठी खुले आहे. आणि कॅथलिक म्हणून व्हॅटिकन सिटीमधील एका चर्चमध्ये सेंट पीटरचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्याच चर्चला आपण भेट देण्यासाठी या देशात आलो आहोत. आता आपण या देशाच्या मुख्य चौकात म्हणजेच सेंट पीटर स्क्वेअर या मध्यवर्ती ठिकाणी आलो आहोत. आणि इथेच आपल्यासमोर एक बॅसिलिका दिसत आहे. हाच तो जगातील सर्वात पवित्र चर्च आहे, ते म्हणजे सेंट पीटर बॅसिलिका. ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे ख्रिश्चन तीर्थक्षेत्र आहे. तसेच हा चर्च जगातील सर्व चर्चचा मुख्यालयसुद्धा आहे. त्यामुळे या चर्चला हेडक्वार्टर्स ऑफ कॅथलिक चर्च असेही म्हणतात. आणि येथे सुमारे 19,000 लोक दररोज या चर्चला भेट देण्यासाठी येतात. बॅसिलिकातील ठिकाणे प्रेक्षणीय आहेत आणि फिरायला सर्व कलाकृती पाहण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे सकाळी लवकर जाण्याची मी शिफारस करेन. व्हॅटिकन सिटीमध्ये प्रवेश करण्यास विनामूल्य आहे, जे आपल्याला सेंट पीटर्स बॅसिलिका आणि सेंट पीटर स्क्वेअरच्या पसंतीस एकही पैसा न टाकता आतमध्ये फिरण्याची परवानगी देते. जर आपल्याला व्हॅटिकनची मुख्य आकर्षणे पाहायची असतील, उदाहरणार्थ सिस्टीन चॅपल आणि व्हॅटिकन संग्रहालय, तर आपल्याला 15 युरो द्यावे लागतील. प्रवेश विनामूल्य आहे, परंतु थोडा वेळ रांगेत उभं राहावं लागतं. ऊन आणि पावसासाठी छत्री सोबत ठेवा. तसेच पाण्याची बॉटलसुद्धा सोबत ठेवा. कृपया लक्षात घ्या की हे एक चर्च आहे, त्यामुळे प्रवेश करताना पोशाखांचे मानक आहे आणि आत असताना आदरणीय आणि शांत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून येथील उपासकांना आपला त्रास होऊ नये. व्हॅटिकन संग्रहालयातील ड्रेस कोड खूप कठोर आहे, परंतु आदर करणे सोपे आहे. तसेच येथे जाताना मर्यादा गुडघ्यापर्यंत कमी कट किंवा स्लीवलेस कपडे, शॉर्ट्स, मिनीस्कर्ट आणि हॅट्सला परवानगी नाहीत. गुडघे आणि खांदे झाकण्यासाठी तुम्ही आतमध्ये लांब बाह्यांचे शर्ट आणि लांब पायगोळ घालणे श्रेयस्कर आहे. अरुंद पायऱ्यांनी सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये आम्ही प्रवेश करताच आम्ही शब्दहीन झालो. कारण या जागेचे वर्णन करण्यासाठी आमच्याकडे शब्दच पुरेसे नव्हते. त्यावेळी मनात असलेल्या भावनांच्या मिश्रणातून अश्रू जवळजवळ खाली पडण्यासारखे होते. कारण या विशाल बॅसिलिकामध्ये मायकेलेंजेलो आणि बर्निनीसारख्या महान कलाकारांच्या उत्कृष्ट नमुने आणि कार्य देखील पाहायला मिळाले. शतकानुशतके त्यांनी ही जागा कशी बांधली असेल याची कल्पनाच करता येणार नाही. आणि सेंट पीटर्स बॅसिलिकाला भेट देणे हा एक आमचा अविस्मरणीय अनुभव आहे. विशेषतः बॅसिलिका ही त्याच्या भव्य वास्तुकला आणि गुंतागुंतीच्या तपशिलांसह आश्चर्यकारक अशा प्रत्येक कोपऱ्यातील कलाकुसर आणि सौंदर्य केवळ चित्तथरारक आहे. सेंट पीटर्सच्या आतील भाग संगमरवरी आणि वास्तुशिल्प सोनेरी वस्तूंनी सजवलेला आहे. बॅसिलिकामध्ये
मोठ्या संख्येने पोप आणि इतर उल्लेखनीय लोकांच्या थडग्यासुद्धा आहेत. त्यापैकी अनेक उत्कृष्ट कलाकृतीसुद्धा इथे मानली जाते. कोनाडा आणि चॅपेलमध्ये देखील अनेक शिल्प आहेत. परंतु येथे जाण्यासाठी तसेच सेंट पीटरच्या थडग्याला भेट देण्यासाठी तिकीट बुक करणे आवश्यक आहे. कारण आपल्या भेटीच्या दिवशी येथे तिकीट उपलब्ध नसतात. जास्त मागणी आणि मर्यादित उपलब्धतेमुळे इथे तिकीट मिळत नाहीत. किमान 1 महिना अगोदर तिकीट बुक करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच सेंट पीटरच्या थडग्याची आणि चॅपलमध्ये काही शिल्पे आहेत, त्याची छायाचित्रण करण्याची किंवा चित्रीकरणास आपल्याला सक्त मनाई आहे. याची परवानगी कोणत्याही व्यक्तीला नाहीत. आणि 1950मध्ये सेंट पीटर बॅसिलिकामध्ये वेदीच्या खाली केलेल्या तपासणीत पहिल्या शतकातील मानवी हडे आढळून आली. हे अवशेष 60 वर्षीय पुरुषाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. असे मानले जाते की हे अवशेष सेंट पीटर्सचेच आहेत. त्यामुळे 2013मध्ये पोप फ्रान्सिस यांनी प्रथमच सार्वजनिक समारंभात हे अवशेष प्रदर्शित केले होते. चला तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.